सोलापूरच्या राजकारणात दिलीप माने हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. पक्षाच्या चौकटीबाहेर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या माने यांना मागील काही काळापासून राजकीय अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते आता ताक फुंकून पिण्याच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. विधानसभेच्या तिकीट नाकारण्याच्या प्रकरणानंतर माने यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुखांना माने गटानं मदत केली, तर मागील बाजार समिती निवडणुकीत माने यांनी विजयकुमार देशमुखांना पाठिंबा दिला होता. आता परिस्थिती अशी आली की दोन्ही देशमुख माने यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे बाजार समितीवर मानेंचा झेंडा एखादी येईल असं वाटत होतं. पण मानेंचे स्टार अद्याप चमकायला तयार नाहीत असं चित्र आहे. कारण भाजपनं देशमुखांऐवजी बाजार समितीची सूत्र सचिन कल्याण शेट्टी यांच्या हातात दिली. तसंच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काही करून बाजार समिती जिंका असे आदेश दोन्ही देशमुखांना दिल्याच्या चर्चा आहेत. या राजकीय खेळामुळे माने यांच्या डोक्याला ताप झाला. त्यामुळे आता त्यांनी अधिक सावध भूमिका घेतली आहे. इच्छुकांनी अर्ज भरावेत, छाननीनंतर उमेदवार ठरवू असं सांगत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक जण सोबत यायला तयार आहेत, पण निर्णय ऐनवेळी होईल असं सूचक वक्तव्य करत माने यांनी राजकीय समीकरणं ओळखून पुढील डाव टाकण्याची तयारी सुरू केली आहे.